पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजप सुद्धा या जागेवरती दावा करते। आता आपल्या सोबत पुणे जिल्ह्यातले भाजपचे प्रभारी आणि पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी शिवाय जे विधान परिषदेला मतदान करणार आहेत ते मतदार सुद्धा आता आपल्या सोबत आहेत। का तुम्ही दावा करताय? पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे आणि तमाम कार्यकर्त्याची इथल्या मतदाराची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीलाच पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा मिळावी आणि त्यासाठी आम्ही ती मागणी करतोय। परंतु महायुतीमध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आणून जो महायुतीचा उमेदवार असेल त्यांना निवडून आणण्यासाठी तेवढ्याच ताकदीने आम्ही एकत्र येऊन काम करणार। तर अनिल भोसले यांच्या जागेवरती ही निवडणूक होती। अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले होते, म्हणजे क्लेम त्यांचा जास्त दिसतोय। नाही, आता प्रत्येक पक्ष आपला आपला क्लेम करेल का तर करेल 100%, त्याच्यात वादच नाही। पण भारतीय जनता पार्टीची ताकद जी मागच्या 10 वर्षात जी वाढली आहे ती आज तुम्ही पाहिलं तर 319 ते 20 सीट्स आमच्या आहेत आणि म्हणजे मतदार आहेत सॉरी। आणि आम्ही जर का भारतीय जनता पार्टीला हे जागा जर मिळाली तर 100% भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो, अशी आमची स्थिती आज असल्यामुळं आम्हाला तो हक्क आहे ही जागा मागण्याची, त्यामुळे आम्हाला मिळावं असं आम्हाला वाटतं। मतदान करण्याचं तुम्हाला संधी मिळणार आहे। जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात ही जागा गेली तर तरी सुद्धा जो महायुतीचा निर्णय असेल आम्ही तो धर्म पाळू आणि नक्कीच जो कोणी उमेदवार महायुतीचा असेल त्याला ताकदीने आम्ही सगळे एकत्र येऊन पक्ष तो निवडून आणू। मात्र भाजपला जागा मिळावी म्हणून पण तुम्ही प्रयत्न करा। आम्ही सर्वांनी प्रत्येकाची इच्छा असतेच की पक्षातल्या आपल्या माणसाला उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही नक्कीच आम्हाला मिळावी यासाठी वरिष्ठांसाठी बोलू की भारतीय जनता पार्टीला उमेदवारी द्यावी, पण शेवटी पक्षासाठी जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू। आता भाजपचे सध्या इथं विधान परिषदेचे 2 आमदार आहेत आणि विधानसभेवरती 2 आमदार आहेत। जर जागा तुम्हाला सुटली, तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करताय, तर उमेदवार कोण आहेत इच्छुक असे आपल्या या शहरातले असतील किंवा पुणे जिल्ह्यातून? विधान परिषदेची जागा जर पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची भारतीय जनता पक्षाला जर मिळाली तर पार्टी जे ठरवेल तो उमेदवार असेल। इच्छुक असं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला विधान परिषदेची उमेदवार मिळावी, प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटतं, पण शेवटी हा जो निर्णय असतो हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात, मग माननीय मुख्यमंत्री घेतील, महायुतीचे सर्व नेते घेतील, त्यामुळे तो जो पण उमेदवार देतील त्याच्या मागे सर्व कार्यकर्ते मतदार सगळे उभे असतील। पण काय आकडेवारी दिली आहे का, काय किती इच्छुक आहेत अशी काही आकडेवारी पक्षाकडे दिलेली आहे? असं पिंपरी चिंचवडमधनं आता तसं पिंपरी चिंचवडला पार्टीने भरभरून दिले, आम्हाला एक राज्यसभेचे उमेदवार दिले, राज्यसभेची एक आम्हाला खासदार दिलेले आहेत, आम्हाला विधान परिषदेत 2 आमदार दिले, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत। मिळालं तर ग्रामीण भागात मिळावं, पुण्यात सारख्या ठिकाणी कुठेही मिळावं, पिंपरी चिंचवडला तर अजून आनंदच होईल, नाही असं नाही, परंतु जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणच्या व्यक्तीला मिळालं तर फार बरं होईल, जेणेकरून पक्षाची ज्या ठिकाणी कमकुवत आहे ज्या ठिकाणी तिथल्या व्यक्तीला जर मिळालं तर तो पार्टी वाढवण्यासाठी याचा उपयोग करू शकतो, लोक नागरिकांची कामं करू शकतो आणि त्याचा निश्चित फायदा पक्षाला सुद्धा होईल। परंतु सर, ज्या पद्धतीने बघतोय की कुठलीही नवीन निवडणूक येते किंवा एखादं पद द्यायचं असेल तर जे आयात झालेले आहेत त्यांना खास करून दिलं जाते, तर निष्ठावंत म्हणून तुमची काय मागणी असेल या विधान परिषदेच्या अनुषंगाने? पिंपरी चिंचवड शहरामध्ये निष्ठावंतांना भरभरून न्याय मिळाला आहे, त्यामुळं निष्ठावंतांना जर उमेदवारी दिली तर तेवढ्याच ताकदीनं आम्ही एकत्र येऊन त्यांना निवडून आणू। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या जागेवरती दावा केलाय, कारण अनिल भोसले यांच्या जागेवरती इथं ही विधान परिषदेची निवडणूक होतीये, परंतु आता भाजप पण म्हणत आहे की आमची ताकद सुद्धा या ठिकाणी वाढली आहे, त्याच्यामुळं आम्ही सुद्धा या जागेवर दावा करत आहोत। त्यामुळं पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये आता चढाओढ आपल्याला पाहायला मिळणार आहे। तिढा मात्र निर्माण होणार नाही असा विश्वास या ठिकाणी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।